गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। खाडीपट्टा विभाग आदिवासी समाज नरवण येथे नाग्या महादू कातकरी स्मृती दिन साजरा। रायगड जिल्ह्यात 25 सप्टेंबर 1930 साली स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड येथे जंगल सत्याग्रह झाला। ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या जंगलात आदिवासींनी प्रवेश करून गवत कापून सत्याग्रह केला। त्या सत्याग्रहींवर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला। यामध्ये आपला हुतात्मा नाग्या कातकरी धारार तीर्थ पडला। आता सर्वत्र हुतात्मा नाग्याच्या नावे आदिवासींच्या हक्कांची चळवळ उभी राहिली आहे। 200 वर्षांपासून होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाचे परिपार्जन करण्याच्या उद्देशाने वन हक्क कायदा करण्यात आला। आजचा हा दिवस हुतात्मा नाग्या महादू कातकर यांचा 94वा स्मृती दिन महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग आदिवासी समाज नरवण आदिवासी वाडी येथे साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्मा नाग्या महादू कातकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। नरवण आदिवासी वाडी ते नरवण काजू फाटापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। खाडीपट्टा विभागातील लहान मोठ्यांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते। आलेल्या मान्यवरांचे व खाडीपट्टा विभागातील नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील महिला, पुरुष, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचा जो इथं समाज एकत्र झालेला आहे आणि मोठ्या संख्येने जी आम्ही आज कार्यक्रम साजरा करत आहे हा आदिवासी दिनाचा, तो खरोखर आमचा जो नाग्या महादू कातकरी आमच्यासाठी जो लढला, आमच्यासाठी जो आज जंगलाचं रक्षण त्यांनी केलं आणि काही कारणास्तव म्हणजे जंगल रक्षण करत असताना त्याचं निधन झालं, ती त्याची 94वी ही पुण्यतिथी आज आम्ही साजरा करत आहोत। आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही जे हे लोकसंख्येत जमवले म्हणजे आदिवासी आमचा हा जो समाज आहे किंवा बस आमची जी आदिवासी भाषा म्हणजे आज जो मानवी आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने आज एकत्रित येणं यांना कारण असं की खाडीपट्टा पूर्ण विभाग आज 23 वाड्या आम्ही एकत्रित आहोत। प्रत्येक वाडीनं कार्यकर्ता हा यो कशासाठी हा की बस आमना जो कार्यकर्ता होता आज आमनेसाठी जंगलना रक्षण करता करता जो शहीद हिना त्यांनी पुण्यतिथी आज आम्ही 94वी साजरी करू। आणि त्यासाठी आमची जी परंपरा हा आदिवासी परंपरा किंवा आमची आदिवासी भाषा ही काही दाबण्यात आहे ती आज आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू। आणि त्यासाठी जे आम्ही परंपरा हा जंगलना रक्षक म्हणून आम्ही जे आता म्हणजे आम्हाला देऊच जंगल किंवा आम्ही जंगलना एक रक्षक असूनसुद्धा आज आम्हाला जंगलापासून वंचित केलेला हा किंवा आम्ही सगळ्यापासून जमिनीबद्दल मागा आहोत किंवा आज आमने आदिवासी समाजाला काही म्हणजे घराला सुद्धा जागा नाही किंवा एक गुंठा स्वतःनी कोणी जागा नाही असा असताना सुद्धा आम्ही आदिवासी म्हणजे पूर्वीना आदिवासी आणि आज आम्ही सगळे वस्तुकीपासून वंचित आहोत। तर जेणेकरून हा आवाज ज्यापर्यंत पोहोचावा तर आमना एकूच प्रश्न हा की आज आम्ही नरवणसारखे वाडीवर जवळजवळ 200 कुटुंब हा आणि घरा फक्त 35-40 आहात। तर 2-2, 5-5, 6-6 घरामध्ये एक लोक राहणार आणि त्याला जर जागा मिळणीकडे तरी सरकारी जागा दिली तर आम्हाला तो अट्टास हा आणि जेणेकरून आम्हाला जो हक हा पूर्वीपासून हक हा तो आम्हाला मिळू द्या। आणि आम्हाला जो या आता थोराबाला सगळा जो तुम्ही रूपरेषा हे राहा हे जंगलाला रक्षक म्हणून आज आम्ही साजरा करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सपोर्ट करसाल असा आम्हाला पूर्ण आशा हा त्यासाठी आम्ही आज एकत्रित आलेला आहोत। आज 25 सप्टेंबर आज आम्ही हुतात्मा नाग्या महादेव कातकरे यांची आम्ही जयंती साजरी करतो। कारण काही आमच्या समाजाला असं आहे की काही समाजाला नाग्या महादेव कातकरे म्हणजे कोण हा प्रश्न मोठा पडतो की हा कोण हा आपल्या ह्याची आपण जयंती साजरी करतो बरोबर। तर हे आज आमच्या आदिवासी समाजाला माहीत नाही त्यासाठी आम्ही हे नाग्या महादेव कातकरे त्यांनी उरण तालुक्यातील चिरनेर गावामध्ये जो सत्याग्रह केला आदिवासी समाजासाठी। कारण ज्या वेळेला इंग्रज सरकार आदिवासी समाजाला रानामध्ये लाकूड तोड फले औषधे हे तोडून देत नव्हता त्यामुळे तिथे नाग्या महादेव कातकरीने पुढाकार घेऊन तो आम्हाला हक्क मिळवून दिला आणि त्याच्यामुळे ते शहीद झाले। आणि आता ही अशी आदिवासी समाजाची दयनीय अवस्था झाली आहे की जिथे आम्हाला जागा पाहिजे तिथे जागा आम्हाला मिळत नाही, जिथे घरकुल मिळत तिथे घरकुल मिळत कारण जागा हवी आम्हाला घरकुल बांधता येत नाही कारण त्यांना जागा अपुरी पडते। आता एका घरामध्ये 5-5 कुटुंब राहतात तर त्यांना म्हणजे त्यांना जागा नाही, त्याने सरकार आम्हाला जागा मिळणार कुठून। ह्यासाठी आम्ही हे सगळे एकत्र आलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही हे झगडत आहोत आणि त्यासाठी आम्ही हे एकत्र येऊन हे सगळे हुतात्मा महादेव कातकरीचं कार्यक्रम करत आहोत। की 1930 साली हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी चिरनेरमध्ये जंगलाचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रह केला की आदिवासी समाजाचा कुठेतरी जंगलावर हक्क बसला पाहिजे। तर हा दिवस आज 94वी
हुतात्मा नाग्या महादू कातकरी याची 94वी पुण्यतिथी आज या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साजरी केली जात आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व या खाडीपट्ट्यातील आदिवासी विभाग व महाड तालुक्यातील आदिवासी विभाग व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज नरवण आदिवासीवाडी येथे पूर्ण बहुसंख्येने उपस्थित राहून आज हुतात्म्याला मानवंदना करतो। हीच माझी त्यांना श्रद्धांजली। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।